नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत प्राण ऊर्जा म्हणजे नेमकी कोणती ऊर्जा? आपण जेव्हा प्राण हा शब्द ऐकतो, तेव्हा अनेकांना असे वाटते की तो फक्त श्वास आहे. पण योगशास्त्रानुसार प्राण म्हणजे केवळ हवा नाही, तर संपूर्ण विश्वात व्यापून असलेली जीवनशक्ती आहे. आपले हृदय धडधडते, मेंदू कार्य करतो, प्रत्येक पेशी जिवंत राहते. यामागे जी सूक्ष्म ऊर्जा कार्यरत असते, तिलाच प्राणऊर्जा असे बोलतात. आपण श्वास घेतो तेव्हा फक्त ऑक्सिजनच नाही तर ही सूक्ष्म प्राणशक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते. योगशास्त्रानुसार ही ऊर्जा आपल्या शरीरातील 72,000 नाड्यामधून प्रवाहित होत असते. त्यातील इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 प्रमुख नाड्या आहेत. परंतु ही प्राणशक्ती आपल्या शरीरात 5 प्रमुख प्राणवायूंच्या स्वरूपात कार्य करते. पहिलं म्हणजे प्राणवायू. हा छाती आणि हृदयाच्या भागात कार्यरत असतो. श्वसन, हृदयाची क्रिया आणि जीवनशक्तीचा मुख्य स्रोत आहे. दुसरा म्हणजे अपानवायू. हा नाभीच्या खाली कार्य करतो. शरीरातील मलमूत्र, घाम, मासिक पाळी, प्रसूती आणि इतर उत्सर्जन प्रक्रियाचे नियंत्रण करतो. तिसरा वायू म्हणजे समान वायू. हा नाभीच्या परिसरात कार्यरत असतो. पचन, अन्नाचे ऊर्जेत रूपांतर आणि पोषक तत्वांचे शोषण याची जबाबदारी हा सांभाळतो. चौथा म्हणजे उदान वायू. हा घसा आणि मस्तकाच्या भागात कार्य करतो. वाणी, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीशी याचा संबंध आहे. पाचवा म्हणजे व्यानवायू. हा संपूर्ण शरीरात पसरलेला असतो. रक्ताभिसरण, मज्जासंस्था, स्नायूंची हालचाल आणि प्राणशक्तीचे शरीरभर वितरण करतो. जेव्हा या 5ही प्राणवायूंचा प्रवाह संतुलित असतो तेव्हा शरीर निरोगी, मन शांत आणि बुद्धी स्थिर राहते. परंतु ताण, चिंता, नकारात्मक विचार, चुकीची जीवनशैली, अनियमित श्वसन आणि असंतुलित दिनचर्या यामुळे प्राणशक्तीचा प्रवाह कमी होऊ लागतो. त्याचे परिणाम म्हणजे थकवा, मानसिक अस्वस्थता, भीती, एकाग्रतेचा भाव म्हणजे अभाव आणि शरीरातील ऊर्जा कमी होणे अशा स्वरूपात दिसू शकतात. म्हणूनच योगशास्त्रामध्ये प्राणायामाला अत्यंत महत्त्व दिले आहे. अनुलोम विलोम, नाडी शोधन, भ्रामरी, नियमित ध्यान यांच्या माध्यमातून प्राणशक्ती शुद्ध, संतुलित आणि अधिक प्रभावी बनते. जेव्हा प्राणशक्ती अधिक शुद्ध आणि प्रबळ होते तेव्हा शरीरातील चक्रे संतुलित होऊ लागतात. मन अधिक शांत, जागरूक आणि प्रसन्न बनते. साधकाला अंतर्मनातील स्थिरता, सूक्ष्म जाणीवा आणि आध्यात्मिक प्रगतीचा अनुभव येऊ लागतो. पण लक्षात ठेवा, श्वास हा फक्त हवा नाही, तो परमचैतन्याशी जोडणारा एक अदृश्य सेतू आहे. जितका श्वास सजग तितकी प्राणशक्ती प्रबळ आणि जितकी प्राणशक्ती प्रबळ तितके जीवन अधिक निरोगी, शांत, तेजस्वी आणि आनंदी. धन्यवाद.